हॅलो, आपल्या प्रधानमंत्री स्पर्धा 2020 आयोजित केलेली पदार्थाचं काय नाव सांगतो तुमचं नाव सांगा. पहिलं काजू बदाम चारोळ्या आधी सगळं बघतो आम्ही म्हणजे कुठची टेस्ट करायची तिथेच जातो. आंबोळी नाव सांगा काय कसं बनवलं आणि माझी मुलगी आता 5वीमध्ये आहे. ते तिने आंघोळीसाठी म्हणजे आम्हाला सांगितलं करायला. तर मी सकाळी तांदूळ आणि ते सगळं भिजत घातलं, मेथी वगैरे, बडीशेप, जिरं, आणि ते दिवसभर ठेवून मग रात्री ते मिक्सरला लावून ते तसंच ठेवलं रात्रभर. मग सकाळी ते एकत्र केलं सगळं मिश्रण आणि ते त्याच्यावरती आपलं पॅन किंवा काय हे असतं ना पण ना ही अपेक्षा काय आहे ते आपल्या मुलांना पण आलं तुम्ही बऱ्याच वेळेला काय होतं मुलं आई वडील नसले ना नाही हॉटेलला जेवण ह्या गोष्टी त्यांना जमल्या आल्या पाहिजे. अरे वा सांगा तुम्ही छान छान पदार्थ केले हो सगळे. इंस्टाग्रामवर टाकणार ना, युट्यूबला टाकणार. बटाटा उकडलेला, कोथिंबीर असा आतमध्ये घालून आणि ते रव्यासारखं केलं, त्याच्यात साखर टाकली, तुपात भाजले चांगलं बारीक करून. हां तांदळाचे आपटे तांदळाचे म्हणजे रवा काढून तुपात भाजले, त्याच्यात साखर टाकली. हो नमस्कार, मी जागृती जयवंत सावंत पोषण आहार करते. हे तांदूळ आणि डाळचे आहे. तांदूळ रात्री भिजत घातले, आपलेच तांदूळ, डाळ पण आपलीच आहे, पण तेच रात्री भिजत घातली आणि मग रात्री 11 वाजता मिक्सरला लावलं आणि भिजवून ठेवलं. सकाळी मी त्याच्यात टोमॅटो, कांदा, ओली मिरची घातलेली आहे, त्याच्यात मिक्स केलं. सांगा सगळं सांगा. माझं मंगल राजू राठोड आणि हे बाजरीच्या पिठापासून बनवलेलं आहे. बाजरीच्या पिठापासून? हां, बाजरी, रवा आणि सगळे वापरले. उत्तप्पा केला. अरे वा, आपल्याला तांदूळ
आणि मेथी. चटणी बनवली कचोरी सुद्धा छान केली. खांडपोळी तांदळाच्या रव्याची खांडपोळी बनवते, जेणेकरून तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा शिजवून प्रमाणे त्याच्यामध्ये जायफळ पावडर टाकते, ड्रायफ्रुट्स टाकते आणि हे सर्व प्रकारच्या ज्वारी बाजरी नाचणी 4-5 लिटरचं घालेलं केलं आहे. सफेद तीळ वापरते जे हाडांसाठी मजबूत चांगले असतात. आणि याच्यामध्ये मी अजून बीट आणि गाजर किसून टाकले, जेणेकरून मुलं अशी कच्चे खात नाही, पण घालुड्यामध्ये घातल्यामुळे त्याच्या पोटात तेवढं सत्व जातं. त्याच्यासाठी मी हे केले आणि तिळगुळ चटणी केली, काळ्या तिळाची लसूण. अप्पे मिठाई आहे. बाजारातून आणतेस ना? आणि बाजारातून नाही आपल्याला हे करायची. तांदूळ आणि पोहे चणा डाळ यापासून घावणे बनवले, खोबऱ्याची चटणी आणि इंधनाचा वापर केला. वरीपासून डोसा आहे, उपवासाची वरी, ही भाजी कशी बटाटे सगळं उपवासाचं आहे. नाचणीचे लाडू मिक्स नाचणी जोंधळा आणि गहू मिक्स आहे. आणि गूळ मिक्स आणि नाचणी बघितलं तरी बनवताना अभ्यास करतो एक्सपर्ट आहे. त्याचं सारण कसलं आहे? ओल्या नारळाचा नारळाचं नाचणी नाचणी कवर आहे का नाचणी कवर आहे का नाचणी हे काय तांदळाची खीर. ती गावठी तांदळापासून ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं टाकून गावठी घरचाच हे पण कसली नाचणीचीच काय? नाचणीचे आहेत, पण हे सेंद्रिय गुळापासून इथले मी इव्हेंट जातो. चांगलं आहे. चांगलं आहे. हे काय आहे? हे नाचण्याचं आंबील. आंबील आहे का? इथं पण घ्या. आंबील परीक्षा
हो थालीपीठ सगळ्यात मिक्स तांदूळ बाजरी ज्वारी बाजरीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या सुंदर आणि थालीपीठ घ्या ना सर. झुणका भाकरी हे मोदक आहे. चालेल ना. उकडीचे आहेत ना पितळलेले. डॉक्युमेंट बरोबर नाही वाटत. त्या डोसा हे काय मसाला डोसा कांदा चटणी डोसा मसाला डोसा. ही भाजी होती रोजी ठीक आहे. आपल्या मध्ये सारण तांदळाच्या आणि ज्वारीच्या डाळ्याने कोटिंग केलेलं आहे. तांदळाचं उपीट आणि हे वरती काय हे भेळ आहे. फरसाण वगैरे काय काय टाकलं.
हा केक सगळा मिश्रधान्यांचा आहे. म्हणजे नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ असं दिलेलं आहे सगळं. त्यानंतर गव्हाचं पीठ म्हणजे कणिक, रवा असं सगळं तूप आहे आणि दही असं सगळं पिठीचं त्यामुळे त्याच्यात मैदा तू सांगायचं पट नाव सांग तुझं आधी. चिन्मय गणेश लांजे. चिन्मय गणेश लांजेकर. कोणत्या वर्गात आहेस? हां. हे गावले आहे, बटाट्याची भाजी आहे, चटणी आहे. कोथिंबीर आणि बीट सारख्या भाज्यांचा उपयोग केलेला आहे. दररोज खातोस का? तू घरात पोळी भाजी खातोस का तेवढं? तांदळामध्ये दूध केलेलं, ड्रायफ्रूट टाकलेले, तर ते गोठवले. रेलमध्ये आलं पाहिजे. राहुल सर पोषण शक्ती निर्माण आज पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये माता बालक आणि शारीरिक पोषण आहार महिलांच्याकडून सहभाग नोंदवण्यात आला. सहभाग उत्तम अशा स्वरूपाचा आहे. पदार्थ जे बनवण्यात आलेले आहे ते सुद्धा अगदी उत्तम स्वरूपाचे असे आहेत. नाचणीपासून किंवा गावठी तांदूळ जी आहे यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत आणि सर्व पदार्थ जे आहेत ते पौष्टिक अशा स्वरूपाचे आहेत. निश्चितच हे पदार्थ सर्वांना आवडणारे अशा स्वरूपाचेच आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत मोहन पावसकर, केंद्रप्रमुख केंद्र लांजा कन्या. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत न्यू स्कूल लांजा येथे सन्माननीय पाटोळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्कृष्टपणे आज इथे भव्य पाककला स्पर्धा आयोजित केलेला आहे. आणि या पाककला स्पर्धेमागचा उद्देश नेमका शाळा स्तरावर घेण्याचा हाच आहे की विद्यार्थ्यांना तांदळाचं महत्त्व, तांदळाचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्याचा उपयोग कसा करावा
त्याच्यापासून वेगवेगळे कोणकोणते पदार्थ निर्माण करता येतात, तृणधान्याचा वापर कसा करता येतो, किंबहुना आपण जे अन्नधान्य बनवतो त्याचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्व आहे, यासाठी या पाककला स्पर्धा आयोजित केलं जातं. याचे संस्कार या विद्यार्थ्यांवरही होतात आणि त्यामुळे घरामध्ये घरगुती बनवलेले जे पदार्थ आहेत ते खाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल जातो. जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याकडे जाण्याचा कल आता आहे तो बंद होऊन इकडे कल वाढावा ही त्यामागची अपेक्षा आहे. खरोखरच इंग्लिश स्कूल लांजा यांनी हा आजचा उपक्रम सर्वोत्कृष्ट राबवलेला आहे, कारण जवळपास 50 स्पर्धकांनी इथे सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे मी इंग्लिश स्कूल लांजाचे प्राचार्य पाटोळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद. मीरा भागवत, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत इंग्लिश स्कूल लांजा इथे भरलेल्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे आणि तृणधान्यांविषयी स्पर्धा आहे. सगळे तृणधान्य वापरून मी हा सांजा केलेला आहे तिखट मिठाचा. आणखी ती जी वापरलेली धान्य आहे त्याची रांगोळी काढलेली आहे त्या सगळ्यांची. आणि तांदळाला आपल्या कोकणात महत्त्व आहे तर तांदळाची मी खांडवी केलेली आहे. आणखी उन्हाळ्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असं पेय आंबील अशी बनवलेली आहे. त्याचा उन्हाळ्यात खूप उपयोग होतो आणि इथे खूप महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे. सगळे उत्साही आहेत, सगळ्यांनी वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, खूप छान छान पदार्थ आणलेले आहेत. सर तुम्ही पण घ्या.